ओके, तर आपण लास्ट लेक्चरला आहे ना फेज 2 बघितली, की सुरुवात केली आपण सी एस इंट्रोडक्शन आपण सी एस एसचं घेतलं. त्यानंतर इनलाईन आपण बघितलं सी एस एस काय असतं, इंटरनल सी एस एस. सी एस एस आपण किती प्रकारे अप्लाय करू शकतो? तर 3 प्रकारे अप्लाय करू शकतो: इंटरनल सी एस एस, इनलाईन सी एस एस आणि एक्सटर्नल सी एस एस. तर सी एस एस का म्हणालं, परत स्पेसिंग वगैरे आपल्याला अजून ते पुढे जाऊन बघायचं की स्पेसिंग काय असतं वगैरे, परत लेआउट आपले कसे वर्क होतात वगैरे. तर त्याचं सी एस एस आपण कशासाठी आलं, तर कलर असतील, त्यांचे फॉन्ट असतील, प्रॉपर स्पेसिंग, रिस्पॉन्सिव्हसाठी मेन पर्पज आहे त्या रिस्पॉन्सिव्ह पण आहे यासाठी. नेक्स्ट बघितलं की आपण त्यात कमेंटिंग वगैरे कसं देऊ शकतो, आपण सी एस एसला ॲक्सेस कसं करू शकतो, की एलिमेंटनं तुम्ही ॲक्सेस करू शकता. नेक्स्ट आपण बघितलं की प्रायोरिटी त्याच्या काय काय असतात ते आपण बघितल्या. त्यानंतर आपण सी एस एस सिलेक्ट आपण कोणत्या कोणत्या एलिमेंटनं करू शकतो, तुमच्या क्लासनं करू शकतो आणि आय डीनं करू शकतो. आणि त्यांना ॲक्सेस कसा करू शकतो, जर आय डी असेल तर हॅश हा सिम्बॉल वापरायचा आणि त्याच्या सिलेक्टरला आपण जे पण टाईप दिला आहे आय डी तुमच्या एलिमेंटमध्ये, त्याला ॲक्सेस करून त्याची व्हॅल्यू वगैरे प्रॉपर्टी आपण चेंज करायच्या. हे आपण काल बघितलं. नेक्स्ट आपण काय बघितलं की स्युडो क्लास वगैरे स्युडो एलिमेंट काय असतात ते आपण बघितलं. त्यानंतर ग्रुप ग्रुप कसा सिलेक्ट करायचा ते आपण बघितलं. नेक्स्ट आपण बघितलं की नेस्टेड डिसेंडेड सिलेक्टरमध्ये 2 असतात, की त्यांचं चाइल्ड असेल, त्यांचं ग्रँड चाइल्ड असेल आणि पॅरेंट सिलेक्ट कसा करायचं. त्यानंतर फक्त जर चाइल्ड पाहिजे असेल तर कसा सिलेक्ट करायचं ते आपण काल बघितलं लास्ट लेक्चरला. आज आपण बघणार आहे की ॲट्रिब्यूट सिलेक्टर आणि सुडो क्लास सिलेक्टर्स. तर कालपर्यंत जे शिकवलं त्यात कोणाला डाऊट नसेल तर 1 टाईप करा इथं. ॲट्रिब्यूट don't save extension f2 ATTRIBUTE .html. आता या ॲट्रिब्यूटमध्ये सिलेक्ट कसं करायचं, तर आपल्याला एच टी एम एल घ्यायचं. त्या एच टी एम एलमध्ये सपोज मी एक फॉर्म टॅग घेतला आणि त्या फॉर्म टॅगमध्ये तुमचा इनपुट बॉक्स टाकला. इनपुट बॉक्स त्याच्यावरती आपल्याला एक लेबल लागेल. लेबल लेबलला आपण काय देऊ, एंटर. हे काय झालं, एंटर नेम. आणि या लेबलला त्याचा टाईप असणार आहे तो टेक्स्ट असणार आहे, राईट. आता इथं परत अजून एक लेबल घेऊ. त्या लेबलला आपण नाव देऊ एंटर ईमेल. इथं तुमचा इनपुट बॉक्स असेल, त्याचा पासवर्ड, आणि याला एक बटन देऊ, बटन सेंड सबमिट असं काहीतरी नाव देऊ त्याला. सेव्ह केलं. आता आपण सगळं इंटरनल वापरणार आहे. तर इंटरनलसाठी काय टॅग आहे तुमचा, स्टाईल टॅग. आणि त्या स्टाईल टॅगमध्ये आपल्याला ॲक्सेस करायचा आहे. ॲक्सेस कोणता करायचा आहे, तर तो इथं पासवर्ड नको, ईमेल टाकणार आहे तर इथं पण तुम्हाला ईमेल टाकू, एंटर नेम आणि ईमेल. आता आपल्याला हा जो इनपुट टेक्स्ट बॉक्स आहे ना, हा आपल्याला ॲक्सेस करायचा आहे. तर कसा करायचा ॲक्सेस, तर त्याचा जो इनपुट आहे तो टॅग आणि त्याच्या आतमध्ये प्रॉपर्टी, त्याचा टाईप TYPE, डबल कोटमध्ये नसावं, होप डबल कोटमध्ये टेक्स्ट TEXT. हा त्याचा ॲट्रिब्यूट झाला आणि याला आता आपल्याला ॲक्सेस करायचा आहे. तर त्याची जी बॉर्डर आहे, बॉर्डर 1 पिक्सेल, त्याची 1 पिक्सेल बॉर्डर ठेवली आणि त्याला कलर द्यायचा आहे. तर कलर कोणता देऊ आपण, सॉलिड रेड देऊ. सेव्ह केलं, तुमचा गो लाईव्ह सर्व्हर चालू. ओके, तर तुमचा बघा स्पेसिफिक आहे ना, मल्टिपल. आता ॲट्रिब्यूट सिलेक्टर कधी वापरतात, ॲट्रिब्यूट सिलेक्टर इज युज्ड फॉर when multiple forms have in a page we can use attribute. हा त्याचा कॉमन यूजर. विदाउट तुम्ही फॉर्मचं पण
तुम्ही यूज करू शकता. असं नाही की फक्त आपल्याला फॉर्म टॅगमध्येच पाहिजे. फक्त ज्यावेळेस आपल्याला स्पेसिफिक हा इनपुट बॉक्स पाहिजे ना त्यावेळेससाठी मग आता तो ॲक्सेस कसा करणार, याला एकतर आपण आय डी देऊन करू शकतो किंवा त्याला क्लास देऊन आपण ॲड करू शकतो. पण मला स्पेसिफिक हा इनपुट बॉक्सच पाहिजे टेक्स्टवाला. जर का इथं तुम्ही असं पण देऊ शकता तुमचा इनपुट. आता या इनपुटला आपण काय देऊ, त्याचा जो बॅकग्राऊंड कलर आहे ना तो ॲक्वा ठेवू. तर हे वर्किंग कसं होणार आहे, हां तर ते वर्कच होत नाही असं का. बॅकग्राऊंड कलर त्याचा बॉर्डर 1 पिक्सेल सॉलिड ब्ल्यू करू. वर्किंग तर व्हायला पाहिजे. ओके, तर हा तुमचा इनपुट बॉक्स. जर इथं मी कंट्रोल, हां ते बरोबर घेतच नाही, हे तुमचा डिड नॉट वर्किंग लाईक धिस. वर्किंग सिंटॅक्स. आता तुमचा वर्किंग सिंटॅक्स आहे ना तो हाच आहे की तुम्हाला कोणत्या टॅगवरची कोणती प्रॉपर्टी अप्लाय करायची आहे आणि त्याला काय काय कलर द्यायचे आहेत. आता याला मी काय करतो, आता इनपुट तुमचा जो टाईप आहे तो ईमेल आहे ना, इनपुट त्याच्यातला जो टाईप TYPE इज इक्वल टू ईमेल EMAIL. ओके, आणि त्याचं बॉर्डर ब्ल्यू आणि बॅकग्राऊंड कलर आहे ना तो मी चेंज करतो. सेव्ह केला. आला का तुमचा जो ईमेल आहे त्याचा बॅकग्राऊंड बॉर्डर कलर बघा की त्याचा बॉर्डर कलर आहे ना तो ब्ल्यू झाला आहे आणि बॅकग्राऊंड कलर आहे ना तो ॲक्वा झाला आहे. त्याच्यावरती टाईप केलं, झाला का तुमचा. आता याची जर का मी कलर प्रॉपर्टी आहे ना चेंज केली, कलर कलर काय करू आपण, ब्ल्यू वायलेट करू. कशाचा, तुमच्या इनपुट टेक्स्टचा. तर काय होणार आहे माहिती आहे का, याच्यावरती जे मी टेक्स्ट अप्लाय करणार आहे ना त्याचं टेक्स्टची प्रॉपर्टी चेंज होणार आहे. ज्यावेळेस तुम्ही कलर प्रॉपर्टी वापरता त्यावेळेस तुमच्या टेक्स्टची प्रॉपर्टी चेंज होते. आणि ज्यावेळेस बॅकग्राऊंड कलर वापरताना जो पण तुमचा इनपुट बॉक्स असेल ना त्याच्या बॅकग्राऊंडची जी साईड आहे ती बॅकग्राऊंडचा कलर बदलणार आहे. हा तुमचा बेसिक सिंटॅक्स आहे ॲट्रिब्यूट सिलेक्टरचा. ATTRIBUTE02.html. यात आपण 2 ते 3 टाईप बघू आणि नेक्स्ट त्यात अजून एक फाईल बनवू. तुमचा स्निपेट. आता स्निपेटमध्ये मी फॉर्मच घेतो. फॉर्मवरती जास्त आपल्याला ॲट्रिब्यूट भेटणार आहेत कारण की तुमच्या प्रत्येक इनपुट बॉक्स असेल, लेबल असेल ना त्या प्रत्येकाला आपल्याला इनपुट बॉक्सला प्रत्येक प्रॉपर्टी भेटणार आहे. त्यासाठी यात आपल्याला पहिल्यांदा लेबल इथं टाकू, एंटर नेम. आता इथं मी टाकला इनपुट बॉक्स INPU इनपुट बॉक्स. आणि तुमचा जो टेक्स्ट असेल परत एक लेबल घेऊ, एंटर ईमेल. नेक्स्ट आहे तुमचा इनपुट ईमेल, परत एक लेबल येईल. आता याचं ईमेल झाल्यानंतर एंटर पासवर्ड करू आपण. नेक्स्ट आहे तुमचा इनपुट आणि याला पासवर्ड. एक इथं बटन देऊ, त्याला टाईप देऊ सबमिट. याचा जो टाईप आहे तो सबमिट ठेवू. सेव्ह केलं. पेज कसं दिसतंय ते बघूया. ओके, तर तुमचं पेज असं दिसतंय, नेम ईमेल एंटर पासवर्ड. आता मला प्रत्येकाला ॲक्सेस करायचे आहे की हा जो ईमेल आहे ना त्याला आपण रिक्वायर्ड देऊ. कंट्रोल Z REQUIRD.
सजेशन का देत नाही. सेव्ह केलं. सॉरी, आपल्याला ह्या इनपुट बॉक्सला रिक्वायर्ड पाहिजे. आता घेतली की सबमिट केल्यावर याला एरर आलं. ओके, तर आपला स्टाईल टॅग आणि याच्यात आपल्याला रिक्वायर्डवरती काहीतरी अप्लाय करायचे. तर काय टाकणार, कशाचा रिक्वायर्ड आहे तो इनपुट टॅगमधला, त्याची प्रॉपर्टी आपली रिक्वायर्ड आणि त्याची बॉडी. आता या बॉडीला काय करू आपण, त्याची जी बॉर्डर आहे ना, बॉर्डर 2 पिक्सेल px सॉलिड ग्रीन करू. सेव्ह केलं. तुमचा हा HTMLचा एलिमेंट मायनस नाही, पेज भरपूर मायनस होते. ओके, तर झाला तुमचा जो ईमेलचा जो कलर आहे ना बॉर्डरचा, तो झाला ग्रीन. आता सबमिट केलं, झाला तो आहे असा ब्लॅक झाला. ज्यावरती मी ह्याच्यावरती हॉवर करतोय ना, त्यावेळेस त्याची बॉर्डर झाली ब्लॅक. आता हे हॉवरचं जे इव्हेंट्स असतात ना, ते पण आपल्याला बघायचे सुडो क्लासमध्ये. हा तुमचा बेसिक रिक्वायर्ड प्रॉपर्टी जर अप्लाय करायची असेल, जर त्याचा आपण टाईप बघितला, टाईप पासवर्ड पण आपण चेक केला, आपण जर काय याला क्लास वापरला, कशाला क्लास वापरूया, तुमच्या नेमला क्लास वापरू. क्लास कोणता देऊ, कार्ड नावाचा काहीतरी क्लास देऊ आणि मेन नावाचा क्लास देऊ. असं 2 क्लास दिलं. हे क्लास मला इनपुट फील्डला अप्लाय करायचे. ओके, सेव्ह केलं. आता किंवा इनपुट फील्ड नको, आपण इथं काय करू, एक डिव घेऊ. डिव, त्या डिवला आहे ना आपण क्लास अप्लाय करू. तुमचा क्लास कोणता घेतलेला, मी कार्ड नावाचा क्लास घेतला आणि या डिव मध्ये टाकू आपण प्रोडक्ट्स, असं काहीतरी आपण टाकलं. अजून एक डिव घेऊ, त्या डिवला टाकू बॉक्स आणि या बॉक्सला क्लास पण नाव देऊ बॉक्स, असं काहीतरी. तर सेव्ह केलं. तर तुमचं पेजमध्ये आपल्याला बघा आलं तुमचं हे प्रोडक्ट डिव आला आणि तुमचा बॉक्स डिव आला. तर आता आपल्याला त्यासनी ॲक्सेस करायचं. तर ॲक्सेस काय करायचं आहे, कशातला कार्ड वापरायचं आहे तर कशातला बॉक्स वापरायचा, तर मला ह्या डिव मधला कार्ड वापरायचा आहे. तर मी काय करणार, तुमचं डिव, त्या डिव मधला क्लास CLASS, हा सिंटॅक्स जरा वेगळा आहे की क्लास ॲक्सेस कसा करायचा. when using class as a attribute, सिंटॅक्स बेसिक तुमचं काय असणार आहे, डिव मधला पण वापरणार आहे आणि त्या डिव मधला क्लास व्हेरिएबल, क्लास नेम तुमचा टिल्डा, जो असा वेडा वाकडा आहे ना, उलटा येस वगैरे म्हणतो ना, तशा टाईपमध्ये आडवा येस, त्याला टिल्डा बोलतात. टिल्डा इज इक्वल टू आणि तुमची प्रॉपर्टी कार्ड, या कार्डवरती काहीतरी अप्लाय कर, त्याची प्रॉपर्टी आणि व्हॅल्यू, तुमची प्रॉपर्टी आणि त्याची व्हॅल्यू, असा तुमचा सिंटॅक्स आहे. तर इथं काय वापरायचं आहे मला, टिल्डा इज इक्वल टू डबल कोटमध्ये कार्ड. आता या कार्डला काय करूया आपण, त्याची जी बॉक्स शॅडो आहे ना, आता DY म्हटल्यानंतर बॉक्स शॅडो घेऊ. बॉक्स शॅडो 0 0 लेफ्ट आणि राईट पासून 0 आणि 10 पिक्सेल आणि ग्रे, असं काहीतरी आपण देऊ. सेव्ह केलं. तुमचा आला का, बॉक्सची शॅडो आहे ना ती 10 पिक्सेलनं बघा वरती आली. तुमचा प्रोडक्ट हा जो डिव आहे ना, तो बघा तुमचा 10 पिक्सेलनं वरती आला. ऑटोमॅटिकली जी 10 पिक्सेलची जी शॅडो आहे बघा बॉर्डर, ती पूर्णपणे शॅडो झाली. आता हे तुम्हाला हे 10 पिक्सेल काय असतं ते व्हायचं आहे.
प्रॅक्टिससाठी. त्यासाठी आपण सिम्पल करू, बॉर्डर 1 पिक्सेल किंवा 2 पिक्सेल करू. सॉलिड ब्लॅक नको, कुठून कोणते दिसेल, पिंक करू, पिंक. सेव्ह केलं तर झाली का त्याची जी बॉर्डर आहे ती बघा ॲटोमॅटिकली बॉर्डर त्याची काय झाली, पिंक झाली, पिंक. आता ह्या बॉक्सवरती पण मला काहीतरी चेंज करायचं आहे, तर मी काय वापरणार, तुमचा ड्यू, आणि त्या ड्यूमध्ये क्लास नेम, क्लास टिल्डा इज इक्वल टू डबल कोटमध्ये बॉक्स. आणि त्या बॉक्सला मला ॲक्सेस करून काय काय मला पाहिजे, समजा त्याचा बॉक्सचा जो शॅडो आहे ॲज इट इज, फक्त त्याचा मी कलर बदलतो, RGB घेऊ, असं काहीतरी ग्रीन टाईप घेऊ. आणि त्याचं जी बॉर्डर आहे ना 2 पिक्सेल, सॉलिड ब्लॅक ब्ल्यू ठेवू, ब्ल्यू व्हायलेट. आता त्याची हाईट आपण चेंज करू, हाईट 200 ठेवू पिक्सेल. आणि विड्थ आहे ना, विड्थ फिट कंटेंट असं काहीतरी प्रॉपर्टी घेतली. तर आला का तुमचा जो बॉक्स आहे. तर फिट कंटेंट काय करतं, तुम्हाला एक फिट कंटेंट प्रॉपर्टी सांगतो. फिट कंटेंट तुमचा जो पण तुमचं हे असणार आहे ना, फिट कंटेंट विड्थ और हाईट, तुमचे हे जेवढं पण तुम्ही आता याच्यात टाईप करणार आहे, हे बॉक्स जेवढं आहे माझं जे टायपिंग आहे तेवढंच त्यानं फिट कंटेंट केला. आता मी यात अजून काय करतो, या बॉक्समध्ये हा तुमचा जो बॉक्स आहे ना त्यात लोरेमचं 10 वर्ड्स टाकतो. सेव्ह केलं तर झाला का, त्या आपोआप तुमचा जो बॉक्स आहे ना त्याची साईज वाढली, विड्थ वाढली. आता या प्रोडक्टला पण मी काय करतो, तुमची जी विड्थ आहे ना फिट कंटेंट करतो. सेव्ह केलं, झाला का तुमचा जी प्रोडक्टची जी साईज आहे ती ॲटोमॅटिकली कमी झाली. पण तो वरती गेला नाही, ॲज अ इंटरनल आहे ना तो, या प्रोडक्टनं पूर्ण ही लाईन आहे नक्कीच्या की पूर्ण लाईन घेतल्या. फक्त त्यानं जी धावताना फक्त आहे ना, त्यानं फक्त चौकोन दिला की मी एवढ्याच साईजमध्ये माझं जे पण काय अस्तित्व आहे हे चौकोनमध्ये, तो फिट कंटेंटचं काम करतं. याची पण जर का मी हाईट 100 पिक्सेल केली, सेव्ह केलं, त्याची बघा ऑटोमॅटिकली हाईट वाढली. असं तुम्ही प्रत्येकाचं करू शकता. असं नाही की आपण काय करायचं की तुमच्या इमेज टॅगमध्ये तुमची हाईट आणि विड्थ ज्या इनबिल्ट प्रॉपर्टी असतात इनलाईन CSS तसं अप्लाय करू, तसं आता नाही. आता तुम्ही प्रत्येकाची हाईट असेल, विड्थ असेल, त्याची बॉक्स शॅडो असेल, बॉक्सचा बॉर्डर असेल, तुम्ही सगळं करू शकता. इथपर्यंत आता तुमचं CSS झालेलं आहे. हा झाला तुमचा ड्यू कसा ॲक्सेस करायचा. जर क्लास ॲक्सेस करायचा असेल तुमची क्लास ॲज अ प्रॉपर्टी, तर तुम्हाला ॲट्रिब्यूट सिलेक्टरने ॲक्सेस कसं करायचं, तर तुमचं कशातलं ॲट्रिब्यूट आहे तर त्याचं नाव आणि काय ॲट्रिब्यूट ॲक्सेस करायचं, तुमचा क्लास करायचा आहे. तर टिल्डा आणि इज इक्वल टू, हा टिल्डा लक्षातच ठेवायचा तुम्हाला, आणि ॲज इट इज तुमच्या क्लासचं नाव लिहायचं आहे. फक्त हे क्लास वेळेस आहे की कंपनीत तुमच्या एकदाच वेब पेज बनायचं. तुम्हाला जर ग्लोबली काम करायचं ना, ग्लोबली म्हणजे काय, तुमच्या त्या इंग्लिश लँग्वेज आहे ना ती इंडियन झाली, तर आपल्या आता इथं बघा माझ्या टॉप साईडला आहे ना, इथं बघा त्यांनी 2 ऑप्शन दिलेत की इंग्लिश इंडिया आणि युनायटेड स्टेट्स इंडिया. म्हणजे काय की आपल्या इंग्लिशमध्ये पण प्रकार असतात भरपूर, की तुम्ही इंग्लिश कोणतं वापरणार आहे, तुम्ही इंडियाची वापरणार आहे का युनायटेड स्टेट्सची इंग्लिश वापरणार आहे का काय काय वापरणार आहे. तशा टाईपमध्ये ती लँग्वेज असते ना, ते तुमचं जी पेज आहे ते आता तुम्ही इंग्लिशमध्ये वापरताय, तुम्ही इथं मराठी कॉपी पेस्ट करून इथं तुम्ही मराठी टेक्स्ट पण टाकू शकता आणि ते ॲज इट इज प्रिंट होणार. जर बघायचं असेल ना, आधी माझा जो कंटेंट आहे तो मी सांगतो. पॅराग्राफ 3 इथं मी टाकतो हॅलो, इथं टाकतो हाय, आणि तुमचं इथं आहे ना फ्रान्स या लँग्वेजमध्ये आहे ना BONJOUR, हायला बोंजोर म्हणतात, बी असते बी, बोंजोर अशा टाईपमध्ये. आणि आता मला यांना ॲक्सेस करायचे आहे, आणि हे जी लँग्वेजेस आहेत ना त्या लँग्वेजेस मी इथं डिफाईन करणार. कोणती लँग्वेज आहे तुमची, इंग्लिश. इथं त्याची प्रॉपर्टी कोणती आहे, इथं लँग्वेज, त्याची प्रॉपर्टी कोणती आहे
EN हायपन युनायटेड स्टेट्स. आणि इथे जी लँग्वेज आहे ना ती लँग्वेज आहे EFR असं काहीतरी मी सेव्ह केलं आणि यांना मला ॲक्सेस करायचे स्टाईल टॅगमध्ये. आता स्टाईल टॅगमध्ये मला पॅराग्राफमधला कोणती लँग्वेज पाहिजे LANG आणि ऑरचं चिन्ह असतं ना, ऑरचं म्हणजे उभी दांडी, तर हे ऑरचं चिन्ह असतं. ऑर इज इक्वल टू डबल कोटमध्ये तुम्हाला ॲक्सेस कशाला करायचं आहे तर ENला. EN म्हणजे काय तुमचा हा पण ॲक्सेस होणार आणि हा पण ॲक्सेस होणार तशा टाईपमध्ये. आता याला मला काय पाहिजे त्याचा जो कलर आहे ना तो ब्ल्यू कर. सेव्ह केलं. आता हे पोर्ट बंद करून चालू केला तर झाला का तुमचा जेवढ्या पण EN वरनं सुरू होणार आहे ना ह्या EN वरच्या त्या सगळ्यासनी ॲट अ टाइम हाय आणि हाय हा ब्ल्यू मध्ये दिसला. तशा टाईपमध्ये कंपनीमध्ये कसं चालतं की तुम्ही एकदाच वेबसाईट बनवायची असते आणि ते तुम्हाला मल्टिपल लोकांनी दावायची असते. इथं तुमच्या आता ह्याच्यात फक्त काय असणार आहे की जावास्क्रिप्टमध्ये याच्यावरती तुमचं कंडिशन लागणार आहेत की ज्यावेळेस तुमची सिस्टीम काय करते. इथं राईट क्लिक केलं ना इन्स्पेक्ट तर इथं बघा HTML आहे ना तुमचं HTML तर इथं बघा लँग्वेज EN दिलंय. EN म्हणजे काय इंग्लिश. तर तुमचा बाय डिफॉल्ट जावास्क्रिप्ट म्हणतो तुमचा जो ब्राउझर असतो ना ब्राउझर तर तो लँग्वेज डिफॉल्ट लँग्वेज आहे ना तुम्ही ज्या लँग्वेजने एंटर मारलं असतं तुम्ही ज्या लँग्वेजने लॉग इन केलेलं असतं ना किंवा तुमचं जे लोकेशन असतं तुम्ही आता इंडियात आहे तर इंग्लिशनुसार तुमचं ब्राउझर बिहेवियर करत असतो. त्याच्यानुसार आहे ना तुम्हाला कंपनीमध्ये कधी वेबसाईट आलीच भविष्यात तर या लँग्वेजेसनुसार तुम्हाला प्रत्येक कंटेंट द्यावं असते. कंटेंट आता मी माझी जर वेबसाईट ग्लोबली चालवत असेल माझा जर क्लास ग्लोबली न्यायचा असेल तर मी काय करणार जी पेज बनवणार आहे ना ती प्रत्येक लँग्वेजमधून बनवणार. जर का कोणी विजिटर मराठी विजिटर असेल तर त्याला जे टेक्स्ट आहे ना यातलं ते मराठी दिसणार. तर इथं काय टाकणार मी MR नाही MAR असं काहीतरी त्याचं आहे बरोबर. जर इंग्लिश पाहिजे असेल तर EN FR फ्रान्स जर पाहिजे असेल FR इंग्लिश युनायटेड स्टेट्स तर इंग्लिश युनायटेड स्टेट्स आणि त्यावेळेस हे सगळं ऑटोमॅटिकली दिसतं. आता तेच हे पहिलं चालायचं कधी ही I18N एक पॅकेज आहे. I18N एक पॅकेज आहे अँग्युलरमध्ये तर ते वापरलंच कधी तोपर्यंत कोण टिकतं काय माहीत नाही तिथपर्यंत जायला. पण I18 जर आपण वापरलं तर तिथं फक्त काय वापरायचं असतं की आपली जी कॉन्फिगरेशनची फाईल असते तिथं लँग्वेज डिसाईड करायची आपण कोणत्या लँग्वेजमधून प्रोजेक्ट बनवणार आहे आणि ते पॅकेज एकदा जर इम्पोर्ट केलं तर तुम्ही कोणत्या पण लँग्वेजमध्ये जावा त्या लँग्वेजमध्ये तुमचं आहे असा कंटेंट कन्वर्ट होतो. तुम्हाला डायरेक्ट जावास्क्रिप्ट थ्रू किंवा मल्टिपल तुम्हाला लाईनीचा कोड लिहायला लागत नाही. फक्त I18N म्हणून एक पॅकेज आहे ते डायरेक्ट इम्पोर्ट करायचं. तुमचा जसा ब्राउझर लँग्वेज बाय डिफॉल्ट असेल ना सिलेक्टेड ते ऑटोमॅटिकली क्लिअर करतं. तर असा तुमचा क्लास सिलेक्टर हे एक्स्ट्राचं नॉलेज आहे. जर भविष्यात कंपनी जर तुम्हाला आला चुकून प्रोजेक्ट तर तशा टाईपमध्ये. आता जर HRFला ॲक्सेस करायचं असेल मल्टिपल आहे. आता मी फक्त बेसिक सांगतोय की प्रत्येक ॲक्सेस करायचा असेल ना ॲट्रिब्यूट ॲक्सेस करायला प्रत्येक वेगवेगळं. आता ह्या डिवला आपण काय केलं टिल्डा वापरला ना तसा जर तुम्हाला HTTP जर वापरायचं असेल हायपरटेक्स्ट HTTP नाही तुम्हाला जर href ॲक्सेस करायचं असेल ना तर कशात href आपण असतो आपला तर अँकर टॅगमध्ये href असतो आणि त्या hrefला जर ॲक्सेस करायचं असेल तर कॅपचं सिम्बॉल असतं. कॅप इज इक्वल टू आणि त्याची प्रॉपर्टी इथं HTTP असेल काहीतरी. HTTP म्हणजे पूर्ण तुम्ही अख्खीच्या अख्खी लिंक दिली तरी चालते पण मी सुरुवातीचे 4 अक्षर देतो. इथे HTTPS पण असू शकतं फॉर सिक्युअर. इथं काय करू anchor.html आता या बॉडीमध्ये 2 अँकर घेऊ टॅग A/2 एंटर. आता HRF मध्ये कोणती लिंक देऊ इथं आधी टेक्स्ट तरी देतो क्लिक मी आणि सबमिट मी. ऑरचं मिनिंग काय आहे आता ऑरचं मिनिंग काय आहे
कुठे गेला? ॲट्रिब्यूट 2 मध्ये वापरलेलं ना त्याच्यात. त्या ऑरचं मिनिंग काय असतं की तुम्ही हे जे प्रत्येकाला डिफाईन असते. आता ह्या ॲट्रिब्यूट आहे ना जस्ट लँग्वेज वापरणार त्यावेळेसच फक्त हा सिम्बॉल वापरायचा आहे, ऑर आणि इज इक्वल टू. जर मला डिव वापरायचं असेल तर काय वापरणार इथं, इथं तुमच्या डिवचं नाव आणि टिल्डा अशा टाईपमध्ये. तर त्या प्रत्येक ॲट्रिब्यूटचा आहे ना तुम्ही हा होमवर्क म्हणून घेऊ शकता जर एक्स्ट्रा नॉलेजसाठी. पण सांगतोय की इंटरव्ह्यूला काही प्रश्न विचारू शकता, कोण कधी प्रश्न विचारला सांगू शकत नाही. तशा टाईपमध्ये जर एचरेप असेल तर हा तुमचा जो सिम्बॉल आहे ना टिल्डा नाही ॲट्रिब्यूट लँग्वेजमधला हा जो सिम्बॉल आहे तो व्हेन युझिंग लँग्वेज म्हणजे लँग्वेज ॲट्रिब्यूट असे भरपूर आहेत. त्यातले मी 3-4 फक्त सांगणार आहे, लास्ट सांगणार आहे. आणि आपला अजून कोणता आहे की व्हेन युझिंग अँकर टॅग तुमचा ए असेल त्या ए मध्ये HREF कॅपवाला सिम्बॉल कुठे गेला 6 कॅपवाला सिम्बॉल इज इक्वल टू आणि त्याची व्हॅल्यू इथे व्हॅल्यू टाका तुम्ही. व्हॅल्यू म्हणजे काय पण असेल ते, सुरुवातीची लिंक दिली नाही तर पूर्णपणे लिंक दिली तरी चालते. आणि तर त्याची प्रॉपर्टी आणि व्हॅल्यू असा तुमचा अँकर टॅग. आता बघा त्यानं आता त्यात तुम्हाला सांगतं की तुमचं ब्राउझरनं बघा ॲटोमॅटिक डिटेक्ट केलं की तुम्ही याच्यात फ्रेंच वापरल्या. ते कसं कळालं, इथं जे आहे ना मी तुम्हाला सांगत होतो language.html बघा लँग्वेज मी फ्रेंच वापरल्या तर मला राईट साईडला बघा पॉपअप दिला की इंग्लिश यूज करायची का फ्रेंच यूज करायची आहे का. तर इंग्लिशमध्ये काय दिलं बघा त्यानं तुमचं गुड मॉर्निंग. आता ते गेलं टेक्स्ट. हां आता फ्रेंचमध्ये काय आहे बोंजूर अशा टाईपमध्ये. असं तुमचं मल्टिपल ज्यावेळेस पेजेस येतील ना त्यावेळेस मल्टिपल होते. ग्लोबल वेबसाईट जर चालवायची असेल तुम्हाला तर हे बेसिक हिंट्स आहेत, त्या हिंट्स म्हणा काय पण म्हणा पण हे लक्षात असू द्या की असं तुम्ही करू शकता. तर मी कुठे होतो अँकर टॅगमध्ये आपल्याला अँकर टॅग वापरायचा आहे. कमिंग बॅक टू द पॉईंट. तर मी काय केलंय त्यांच्या ज्या लिंक्स दिल्यात ना लिंक फक्त मी काय गुगलची एक लिंक दिली आणि यूट्यूबची एक लिंक दिल्या. आणि यांचं मी काय करतो जे टार्गेट आहे ना ते मी अंडरस्कोर ब्लँक ठेवतो. अंडरस्कोर ब्लँक म्हणजे नवीन टॅबला मला ओपन झालं पाहिजे. सेव्ह केलं आणि त्याच्यानंतर कसं दिसते बघूया. क्लिक मी आणि सबमिट मी. क्लिक मी केल्यावर नवीन टॅबला गुगल ओपन होईल आणि सबमिट मीला यूट्यूब ओपन होईल अशा टाईपमध्ये. आता मला यांना ॲक्सेस करायचं आहे कोणत्या ज्या पण ह्या HTTP वाल्या आहेत ना त्या. तर मी काय टाकणार अँकर टॅग त्याच्या आतमध्ये कशाला ॲक्सेस करायचं आहे त्याचं नाव. तर त्याच्यातल्या HREFला ॲक्सेस करायचं आहे मला आणि त्याची लिंक ॲक्सेस करायची आहे. तर तुमचा कॅपवाला सिम्बॉल आणि इज इक्वल टू डबल कोटमध्ये HTTP यस जरी टाकलं तरी ते ॲक्सेस करेल. आता याचं मी काय करतो जो कलर आहे ना त्याचा कलर बाय डिफॉल्ट कोणता आहे बघा ग्रीन करतो. बाय डिफॉल्ट त्याचा कलर असतो अँकर टॅगचा ब्ल्यू पण आपण काय केलं त्याचा कलर केला ग्रीन. झाला का तुमचा ग्रीन आहे का. तर अजून आपल्याला काय पाहिजे बॅकग्राऊंड कलर. बॅकग्राऊंड कलर आपण काय करू ब्ल्यू हायलाइट करू. त्याची हाईट 50 पिक्सेल करू. त्याची विड्थ आहे ना 50 पिक्सेल करू. त्याची जी बॉर्डर आहे 2 पिक्सेल. सॉलिड कोणती देऊ ब्लॅकिश नाही सॉलिड ब्लॅक. सेव्ह केलं तर तुमचं आता ते बटन म्हणे तुमचा जो अँकर टॅग आहे ना ॲज अ तो बटन घेतोय. झाला का तुमचा बटन क्लिक मी आणि सबमिट मी आहे का. त्याला बॉर्डर दिली हाईट वेट दिले की तुमचा अँकर टॅग आहे तो
बटन ऑन केला आणि त्याचा जे कलर आहे ना ते ग्रीन उठून दिसना ह्याच्यावरती, तर व्हाईट करून बघूया. ओके, तर व्हाईट जरा उठून दिसते. असा त्याचा तो HRF ऍक्सेस केलाय मी. इथं तुमची जर विड्थ असेल तर तुम्ही विड्थने ऍक्सेस करा. तुमचा टार्गेट आहे टार्गेटने ऍक्सेस करा. क्लास असतील क्लासने ऍक्सेस करा. मल्टिपल टाइप्स आहेत तुमचे ॲट्रिब्यूट सिलेक्टरचे. तर ॲट्रिब्यूटमध्ये मी आता बाकीचा टाईप घालवणार नाही. तुमचं तुम्ही सेल्फ स्टडी करू शकता त्याच्यावरती, मास्टर की करा. आणि आपण आता महत्त्वाचा टाईप बघणार आहे. त्याच्यासाठी आपलं कालचं लेक्चर राहिलंय. इथपर्यंत जर कळालं असेल क्वेश्चन, तुमचा सुडो क्लास सिलेक्टर, सुडो क्लास आणि सुडो इलेमेंट सिलेक्टर हे दोन टाइप्स असतात. देअर आर टू टाइप्स इन PSEUDO सिलेक्टर. फर्स्ट आहे तुमचा सुडो क्लास. तर त्याचा जो ऍक्सेस करायचा आहे ना, सुडो क्लास म्हणजे काय की तुमचा जो एलिमेंट असतो ना, HTMLचा एलिमेंट, त्याच्या स्टेट किंवा कंडिशन वरती, त्याच्या एलिमेंट स्टेट किंवा त्याच्या कंडिशन वरती अप्लाइंग स्टाईल. आता दोन PSEUDO असतो ना. नेक्स्ट आहे तुमचा सुडो इलेमेंट, PSEUDO इलेमेंट. आणि याला ऍक्सेस करायचा आहे कसा, ACCEXX ऍक्सेस युझिंग डबल कोट. सॉरी, हा जो डबल कोट नाही, याला काय बोलतात की H2 नाही, मी विसरलो. कोणाला माहित असेल तर सांगा. आणि हा कसा आहे, एलिमेंट स्पेसिफिक पार्ट अप्लाइंग कोड्यातच पडले लिहू शकता. तर याचं बेसिक सिंटॅक्स काय आहे की तुम्हाला जर जावास्क्रिप्टमध्ये, ज्यांचं जावास्क्रिप्ट झालेलं आहे, तर त्याच्यावरती आहे ना आपण प्रॉपर्टी असतात. प्रॉपर्टी म्हणजे काय, तुमचा जो माऊस आहे ना, माऊस कर्सर, त्या माऊसवरती हॉवर प्रॉपर्टी असेल किंवा ऍक्टिव्ह प्रॉपर्टी असेल, जे तुम्हाला जावास्क्रिप्टमध्ये बिहेवियर द्यायला लागतं ना, तशा टाईपमध्ये बिहेवियर असतात. आपण त्यातला पहिला बघणार आहे हॉवर. तर हॉवर कशावरती आपल्याला करायचं आहे, तर इलेमेंट नेम इथं तुमचा येणार आहे, इलेमेंट नेम, आणि तो हॉवर झाल्यानंतर काहीतरी ऍक्शन परफॉर्म कर, तशा टाईपमध्ये. हा तुमचा काय झाला, क्लास सिलेक्टर झाला, तुमचा सुडो क्लास सिलेक्टर. ज्यावेळेस तुमचा इंटरलोकेशन विचारतात की कोलन जर आला तर त्याला काय बोलायचं, तुमच्या क्लास सुडो क्लास सिलेक्टर. आणि स्कोप रिझर्वेशन जर ऑपरेटर आला तर काय बोलायचं, तुमचा सुडो इलेमेंट. आता इथं काय करतो, सुडो क्लास सिलेक्टर आणि याला हॉवर टाकू, हॉवर .html. अरे हां, तर तुमची बॉडी टॅग घेतली. आता या बॉडीमध्ये काय करतो, एक फॉर्म घेतो. फॉर्म आपला ह्याच्यात रेडी होता ना, लँग्वेज ॲट्रिब्यूटमध्ये तुमचा फॉर्म टॅग आहे ना, हा ॲज इट इज मी कॉपी पेस्ट करतो. का तर मी आता डबल तो कोड टाईप करत बसणार नाही. ॲज इट इज एंटर पासवर्डवाला. आता याच्यात स्टाईलमध्ये, तर मला याच्यावरती जे बटन आहे ना, बटन, त्या बटनवरती हॉवर प्रॉपर्टी अप्लाय करायची आहे. आता एवढ्या प्रॉपर्टी आहेत त्या. आता हॅज झालं तर मी फक्त एक अक्षर टाईप केलंय, पण एवढ्या प्रॉपर्टी तुम्ही अप्लाय करू शकता. डबल कोटमध्ये जेवढे दिसतात ना, एवढ्या सगळ्या प्रॉपर्टी त्याच्या आहेत. त्यातली हॉवर मला अप्लाय करायचे आहे की माऊसवरती, सॉरी बटनवरती माझा जर कर्सर आला तर काय कर, त्याचं जे बॅकग्राऊंड कलर आहे ना, बॅकग्राऊंड कलर तो ग्रीन कर. आणि त्याचा जो टेक्स्टचा कलर आहे, कलर म्हणजे त्याच्या टेक्स्टचा कलर, ग्रीनवरती मागाशी व्हाईट चांगला दिसलेला, तो व्हाईट ठेव. सेव्ह केला.
आता हे लाईव्ह केलं. आता बघा तुमचं सबमिट बटन आहे. जसा मी कर्सर त्याच्यावरती नेतो तर बघा ॲटोमॅटिकली त्याचा जो सबमिट बटन आहे ते ॲटोमॅटिकली बॅकग्राऊंड झालं. साईडला आलो आहे असं नॉर्मल टेक्स्ट झालं. झालं का तुमचं? जसं मी जावास्क्रिप्टचं आपण सिंटॅक्स काय वाचतो की जावास्क्रिप्टचा, की तुमच्या एखाद्या बटनवरती काहीतरी ॲक्शन परफॉर्म होण्यासाठी जावास्क्रिप्ट वापरतो. तसं विदाउट जावास्क्रिप्ट CSS मध्ये तुम्हाला जर असे जे जावास्क्रिप्टचे फंक्शन द्यायचे असतील ना तर ते सुडो क्लास आणि सुडो एलिमेंटमध्ये देऊ शकता, की हॉवर प्रॉपर्टी असेल. आता ॲक्टिव्ह बटन ॲक्टिव्ह. आता ॲक्टिव्ह म्हणजे काय, की ज्यावेळेस तुम्ही याच्यावरती आहे ना, कुठे गेला तुमचा, क्लिक करणार आहे ना काहीतरी, त्यावेळेस काहीतरी ॲक्शन परफॉर्म होणार, त्यासाठी तुमचा हा ॲक्टिव्ह असतो. तुमचं इथं मी टाईप करून ठेवतो. माऊस हॉवर कशासाठी असतो? HOVER. माऊस हॉवर तुमचा ॲक्टिव्ह. माऊस क्लिक. ॲक्टिव्हमध्ये आता मला काय पाहिजे, बॅकग्राऊंड आहे ना कलर, तो रेड कर क्लिक करताना. सेव्ह केलं. तुमचा टॅग आला. आवर केल्यावर ग्रीन होते. क्लिक केल्यावर बघा ते ॲटोमॅटिकली ग्रीन होते का? कितीतरी एका सेकंदाचं जे ग्रीन रेड होतंय ना ते झाला तुमचा ॲक्टिव्ह टॅग. आता तुम्ही रेड झाला. नेक्स्ट काय आहे की तुमचा आता फोकस. आता इनपुट बॉक्सवरती तर आहे आपल्याला. आता फोकस टॅग तुमचा फोकस FOCUS. अजून भरपूर आहे, त्यातले मी बेसिक फक्त घेणार आहे जे आपण रेग्युलर यूज करतो. फोकस काय, इट इज युज्ड फॉर इनपुट टेक्स्ट फॉर पेज लोडिंग कर्सर सिलेक्टेड इनपुट बॉक्स. म्हणजे काय तुम्ही मराठीतल्या, की ज्यावेळेस पेज तुमचं लोड होणार आहे त्याच्यावरती ॲटोमॅटिकली तुमचा जो इनपुट टॅग असेल ना कोणता, त्याच्यावरती ॲटोमॅटिक फोकस झाला पाहिजे. त्यासाठी तुमचा फोकस आहे. आता मला काय पाहिजे, इथं जरा बारीक करतो, हे लोड करून ठेवतो पेज. HTML. आता मला ॲक्टिव्ह झाला. आता ॲक्टिव्ह तुमचा ही काय करतो मी, हे कमेंट टाकतो बाकीचा. यात फक्त मी एकच ॲट्रिब्यूट सिलेक्ट करणार आहे, तो म्हणजे इनपुट. या इनपुटवरती हॉवर कर. हॉवर नाही, आपल्याला कोणता पाहिजे होता आता, फोकस. या इनपुट बॉक्सवरती फोकस कर. बॉर्डर फोकस आपण बघूया. आता मला बिहेवियर माहीत नाही त्याचं कसं आहे, आता भरपूर दिवस झाले वापरलं नाही. फोकस म्हणजे काय, की दोन ऑप्शन असतात एक फोकसचे, की ॲटोमॅटिकली हा फोकस कर किंवा क्लिक केल्यानंतर ह्याची जी बॉर्डर आहे ना ती काहीतरी चेंज कर. तशा टाईपमध्ये त्याची बॉर्डर 2 पिक्सेल सॉलिड रेड करू. सेव्ह केलं. बरोबर आहे, जसं मी सांगितलं की क्लिक केल्यानंतर आहे ना ब्ल्यू कर. बॉर्डर 10 पिक्सेल. ओके बरोबर आहे. ज्यावेळेस आपण कुठे गेलं यात, इट इज लोडिंग नसणार आहे आपल्या इथं. सिलेक्ट इट इज युज्ड फॉर इनपुट टॅग्स फॉर सिलेक्टेड टॅग कर्सर सिलेक्टेड इनपुट बॉक्स. बरोबर आहे बाकीचं, की ज्यावेळेस तुम्ही मल्टिपल टॅग्स असणार आहेत. आता इथं आता आपण मल्टिपल टॅग्स करू आणि सेव्ह केलं. आता हे लोड केलं पेज. ओके, तर ज्यावेळेस मी याच्यावर प्रत्येक कुठल्या पण बॉक्सला क्लिक करेल ना त्यावेळेस काहीतरी बघा ते चेंज होतंय. तर तो तुमचा झाला फोकस टॅग. ज्यावेळेस मी या इनपुट बॉक्सच्या
फोकस करेन. फोकस म्हणजे काय, काहीतरी मी क्लिक केल्यानंतर बघा तो ऑटोमॅटिकली कर्सर त्याच्यावरती जातोय, त्याला बोलतात की फोकस. आणि बाय डिफॉल्ट आहे ना, इथं येत नाही बहुतेक फोकस टॅग. बघूया तुमचा इथं CUS फोकस नाही, ते अँग्युलरमध्ये की डायरेक्ट फोकस टॅग वापरला ना, जर तुमचं पेज रिफ्रेश होतं ना, तर त्या ऑटोमॅटिकली तो फोकस होतो तुमचा. ओके. तर आता मी काय केलं बघा, एक कोणती पण आता रँडमली मी गुगलला सर्च मारलं ना, असं कॅलेंडरची वेबसाईट घेतली आहे, मल्टिपल वेबसाईट आले. तर याच्यावरती आहे ना बघा, क्लिक केलं मी, आणि क्लिक केल्यानंतर बॅक ज्यावेळेस येतो ना, त्यावेळेस बघा ती व्हिजिट केल्यानंतर बघा त्याचा कलर बदललाय. आता ह्या बाकीच्या व्हिजिट केल्या नाही त्या, तर त्याला कोणती प्रॉपर्टी आहे, तर व्हिजिटेड म्हणून एक प्रॉपर्टी असते. व्हिजिटेड व्हेन क्लिकड वेबसाईट, तर ते व्हिजिटेड वापरायचं आणि व्हिजिटेड टॅग इनसाइड ऑफ अँकर टॅग. तर अँकर टॅगमध्ये आपल्याला ते वापरू शकतो आपण. त्यासाठी आता लाईट तर आमची इथली गेल्या. ANCHER डॉट नाही व्हिजिटेड .html स्निपेट घेतला. स्निपेटमध्ये आपण काय करू, अँकर टॅगमध्ये hrefमध्ये गुगलचं काहीतरी नाव देऊ, गुगल. परत तुमचा अँकर टॅग, आणि याच्यात आहे ना तुमची यूट्यूबची लिंक. यूट्यूबची लिंक दिली. आता आपल्याला ॲक्सेस करायचे यांना स्टाईल टॅगमध्ये. तर स्टाईल टॅग तुमचा अँकर टॅग डबल कोट सिंगल कोट सॉरी कोलन व्हिजिटेड. आता व्हिजिटेड झाल्यावर काय पाहिजे, त्याचा जो कलर आहे ना, कलर प्रॉपर्टी ती आपण वेगळी करायची. बाकीचे सगळे नॉर्मल व्हाईट असेल ते ब्ल्यू करतात, आपण ब्ल्यू व्हायलेट करायची, काहीतरी युनिकनेस पणा. आता तर गुगलवरती क्लिक केलं आणि ब्लॅक केलं. असं का म्हणता येते डायरेक्ट, VISITED बरोबर तर आहे. त्याची अँकरची प्रॉपर्टी आहे, त्याचा जो कलर आहे तो मी ब्ल्यू ठेवतो. सेव्ह केला. वर्क का होत नाही, बरोबर तर आहे. ओके, पण ते असंच वर्किंग होता. VISIT सिम्बॉल तर बरोबर आहे. तर एक्स तुमच्या डिव टॅगमध्ये ओके, पण ते व्हिजिटेड तर सेम असंच आहे. ते वर्क का होत नाही, इनिशियल स्क्रिप्ट बरोबर तर आहे. ते आता तुमच्या साईडून ट्राय करा, तुमच्या ब्राउझरला काही काही वर्क होत असेल, माझ्या ब्राउझरला वर्क होत नाही. पण ॲज इट इज सेमच प्रॉपर्टी की व्हिजिट जर ज्यावेळेस करता ना तुम्ही, तर त्याचा कलर बदलायचा असेल ना, त्यावेळेस ते आपण ह्या प्रॉपर्टी वापरतो व्हिजिटेडची.
आता नेक्स्ट काय आहे की तुमची लिंक असेल वगैरे तुमच्या अँकर टॅगमध्ये आहे ना, हा अँकर टॅगमध्ये कोणत्या कोणत्या प्रॉपर्टी असतात की लिंक एक प्रॉपर्टी असते, व्हिजिटेड असते, हवर असते आणि ॲक्टिव्ह असते. तर लिंक प्रॉपर्टी काय करते, कलर ब्लॅक ठेव. बरोबर तर आहे. बंद करून चालू करू का एकदा. http://www.com. तर लिंक प्रॉपर्टी काय करते, जर व्हिजिट नाही केली हे आपल्याला ह्याला लागत नाही. लिंक आणि व्हिजिटेड मधला फरक आहे. आता हे माझा ब्राउझर वर्क होत नाही, काय माहित कसं काय. सी दुसरा ब्राउझर कोणता असतो आपला, क्रोम आणि मायक्रोसॉफ्ट एज. ओके, आता वर्क झालं. जसं मी सांगितलं की प्रत्येक ब्राउझरचं प्रत्येक बिहेवियर आहे. जसं मी सांगितलं की मला माहिती आहे माझ्या अभ्यासावरती कॉन्फिडन्स की हा तुमचा माझा जो ब्राउझर आहे त्याला काय झाले काय माहीत, आज त्याचं मूड नाही बहुतेक. आता यात वर्किंग होत नाही. तर मी मायक्रोसॉफ्ट एजवरती आलो. तर पहिल्यांदा कोड समजून घ्या की जर मी व्हिजिट केलं तर ते व्हिजिटचा कलर मला हे पाहिजे, रेड पाहिजे. आणि ज्यावेळेस मी व्हिजिट करत नाही त्यावेळेस लिंक प्रॉपर्टी असते. आता माझा हँग व्हायला लागलं कारण की लाईट अजून आलेली नाही. व्हिजिटेड आणि नेक्स्ट असते की लिंक. व्हेन युजर कॅनॉट क्लिकड लिंक. ओके, तर ते कालचं आपण पॅटर्नच पण बघितलं ना, पॅटर्न बहुतेक त्यामुळे पण वर्किंग होत नसतं की ब्राउझर कम्पॅटेबिलिटी राहते. की तुमचा रेड कधी दावणार आहे की मी व्हिजिट केली नाही लिंक. जर याच्यावरती मी क्लिक केलं, आता पुढं बघा गुगलचं ओपन झालं पेज, आणि ज्यावेळेस मी बॅक येतोय ना त्यावेळेस ॲटोमॅटिकली त्याचा कलर बदलणार आहे. सॉरी, मी सेव्ह नाही केलं ना. ओके, आता ह्याला पण हे झालं मगाशी वर्किंग झालं आणि आता ते ब्राउझर ए लिंक. सेव्ह. आपल्याला मायक्रोसॉफ्ट क्रोम पाहिजे, विंडोज व्ही आणि ही HTML ची फाईल एंटर. आता बघा ते काय केलं, पहिलं की ग्रे कधी आहे की व्हिजिट केल्यानंतर ग्रे, राईट. पण मी रिफ्रेश केलं आणि ब्लॅक केलं. इथं मी काय करतो, गुगलची याची एक लिंक देतो. आता बघा हे गुगलची लिंक आहे ना, मी वापरल्या. आता ते वर्किंग झालं कारण की आता याचं कसं असतं, इन्स्पेक्ट केल्यानंतर आहे ना तुम्हाला ज्या नेटवर्क नाही तुमचं जे मेमरी असते ना, ही मेमरी, ह्या मेमरीमध्ये ना ॲप्लिकेशनच्या, आता हे झाले तुमचे लोकल स्टोरेज. याच्यात असतं ना तुमचं जे कुकीज असतात ना, कुकीज जर तुम्ही कॉलेजमध्ये जर कुकीज वगैरे वापरले असतील किंवा वाचले असतील ना, तर कुकीज काय करते की तुमचा सगळा ब्राउझिंग डेटा आहे ना तो स्टोअर करतं. आता मी या गुगलवर यूट्यूबची जी ब्लॅक लिंक का म्हणाली, तुमची जी ज्यावेळेस जर मी व्हिजिट केली नाही ना तर ब्लॅक लिंक आली, आणि ज्यावेळेस मी याच्यावरती क्लिक करतोय तर ॲटोमॅटिकली ते बॅकग्राऊंडला काय झालं, तुमच्या कुकीज सेव्ह झाल्या. आणि आता मी परत बॅक येतो तर झाला का, तुम्ही या वेबसाईटला तुम्ही व्हिजिट केल्या. आता मी किती पण वेळा रिफ्रेश जरी केलं ना तर ते दावणार की तुम्ही व्हिजिट आहे. आणि हे क्रोमला का दावत नव्हतं की विंडोज व्ही आली लाईट, एक नंबर काम झालं.
लेक्चर मला वाटलेलं स्टॉप करायला लागते, नाही होते, आजचा कंटेंट होते सगळा. आता बघा ह्या काय ब्लॅक म्हणजे काय, डू नॉट विजिटेड. क्लिक केलं, ब्लॅक आलो, तुमची गुगलची वेबसाईट व्हिजिट झाली. यूट्यूबला गेलो, बॅक आलो, तर झाले का तुमची वेबसाईट व्हिजिटेड. आता तुमचं अँकर टॅगमध्ये 4 प्रॉपर्टी असतात, त्या मला सांगायच्या होत्या. तर ब्राउझरच्या बिहेवियरमुळे जरा गणलेलो, परत लाईट गेली. लिंक व्हिजिटेड, हॉवर, आणि नेक्स्ट आहे तुमची ॲक्टिव्ह आणि ह्यावर आपण बघितलं आहे. ह्या बेसिक प्रॉपर्टी आहेत, पण ह्या 2 युनिक प्रॉपर्टी आहेत. त्या फक्त अँकरला वगैरे मल्टिपल जागी आपण वापरू शकतो, पण अँकर टॅगसाठी तुमच्या लक्षात राहण्यासाठी तुमचं जे आहे सुडो क्लास स्ट्रक्चर बेस्ड आपल्याला ॲक्सेस कसा करायचा, STRUCTURE बसड ॲक्सेसिंग. ज्यावेळेस तुम्ही आता मल्टिपल टॅग्स असणार, मल्टिपल म्हणजे काय असणार आहे की तुमचा इथं एखादी अनऑर्डर्ड लिस्ट असेल आणि त्या लिस्टमध्ये आहे ना 5 काहीतरी लिस्ट असतील, राईट. इथं असेल मँगो, इथं असेल काहीतरी तुमचा बनाना, इथं असेल लिची, HI, आणि अजून कोणता फ्रूट असतो, ॲपल. नेक्स्ट आहे तुमचा 5वा फ्रूट, STRAWBERRY, स्ट्रॉबेरी. आता 5 फ्रूट घेतलेत, तर याला मी ॲक्सेस कसा करू शकतो, 2 प्रकारे ॲक्सेस करू शकतो. मला हा जो आहे मँगो हा मला ॲक्सेस करायचा, तर मी काय करणार आहे, अनऑर्डर्ड मस्टला लिस्टमधला ॲक्सेस करायचा, राईट. पण मला स्पेसिफिक हाच ॲक्सेस करायचा, तर मी आता काय वापरू शकतो, तुमचा ID सिलेक्टर वापरू शकतो किंवा क्लास सिलेक्टर वापरू शकतो. त्यासाठी आहे ना स्पेसिफिक ज्यावेळेस तुमचा लिस्ट कॉम्पोनंट मल्टिपल कॉम्पोनंट नाही, HTML तुमच्या एका एलिमेंटमध्ये मल्टिपल एलिमेंट्स असतील, हा तुमचा पॅरेंट एलिमेंट आहे ना, त्याच्या आतमध्ये जे चाइल्ड एलिमेंट्स आहेत, तर मला स्पेसिफिक मँगो ॲक्सेस करायचा, तर मी काय टाकणार तुमच्या फर्स्ट चाइल्डसाठी, तर तुमचा जो LI आहे ना, LI एलिमेंट कोलन तुमचा फर्स्ट चाइल्ड, FIRST सजेशन का देत नाही, CHILD का देत नाही, तर आपण तो जो आहे ना आपण स्टाईल टॅगमध्ये वापरत नाही. ओके, FIRST चाइल्ड. फर्स्ट चाइल्डमध्ये आता मला काय पाहिजे, फर्स्ट चाइल्ड म्हणजे हा जो आहे ना हा वाला फर्स्ट चाइल्ड, तर त्याचा आपण कलर काय करू, रेड करू. सेव्ह केला आणि गो लाईव्ह करतो, तर झाला का तुमचा मँगो जो आहे तो ॲक्सेस झाला, फर्स्ट चाइल्ड झाला. बाकीचे झाले का, नाही झाले. अशा टाईपमध्ये तुमचा फर्स्ट चाइल्ड वापरू शकतो. फर्स्ट सेम ॲज इट इज आहे. हे सुडो क्लास कशाला म्हणतात की जिथं तुमचा कोलन येणार आहे ना त्याला सुडो क्लास म्हणतात. इथं फर्स्ट चाइल्ड आहे, तुम्ही आता लिहित बसत नाही. लास्ट चाइल्ड, ह्या 2 तर लक्षात राहण्याजोग्या आहेत, बाकीचे जरा व्हायचं किचकट आहेत. आता मला इथं काय पाहिजे, LI मध्ये कोलन लास्ट चाइल्ड, त्याचा जो कलर आहे तो मला ग्रीन पाहिजे. सेव्ह केला, झाला तुमचा स्ट्रॉबेरी आहे तो ग्रीन झाला. अशा टाईपमध्ये त्याचा फर्स्ट चाइल्ड आणि लास्ट चाइल्ड वर्किंग होतो. नेक्स्ट हा इम्पॉर्टंट आहे की nth चाइल्ड, NTH/CHILD आणि याचा ब्रेसेस असणार आहे आणि त्याचा नंबर असणार आहे. आता हा आपल्याला जावा स्क्रिप्टमध्ये पण लागणार आहे. ॲक्सेस ज्यावेळेस आपल्याला जावा स्क्रिप्ट आहे ना डॉम वगैरे सुरू होईल ना त्यावेळेस हे सुडो क्लास आहेत ना सगळे लागणार आहेत. त्यामुळे नोट्स लिहून ठेवा. परत
काय कळणार नाही, मी एकावर एक डिपेंड गोष्टी घेणार आहे. एनथ चाइल्ड काय करतो की कोणत्या नंबरचा तुम्हाला हा स्पेसिफिक ॲक्सेस करायचा आहे. तर पहिल्यांदा एनथ चाइल्ड काय करतो मी, यात मल्टिपल्स आहेत. एनथ चाइल्डमध्ये आहे ना PES टाईप्स असणार आहेत त्याचं, PYPES. तर टाईप्समध्ये एन जिथं लिहिलंय ना मी तिथं काय काय असणार आहे तुमचा, इव्हन टाकू शकता, ऑड टाकू शकता, किंवा तिथं नंबर्स पण टाकू शकता. अशा टाईपमध्ये तुम्ही एनथ चाइल्डमध्ये अप्लाय करू शकता. तर याला मी एक वेगळीच फाईल बनवतो, NTHCHILD.HTML. आज सुडो एलिमेंट नाही घेत, आज सुडो क्लासेस घेतो सगळे. सुडो एलिमेंट सगळं डॉक्युमेंट झालं नाही तर एक टेबल घेऊ, त्या टेबलला बॉर्डर देऊ, बॉर्डर 1 पिक्सेल. नाही डायरेक्ट आपण आता स्टाईल टॅग शिकलोय आपण. स्टाईल त्याची जी बॉर्डर आहे ती 1 पिक्सेल कर आणि सॉलिड ब्लॅक ठेव. राईट, तुमचा हा झाला टेबल टॅग. आता या टेबलमध्ये आहे ना टेबल रो असणार आहे आणि त्याच्यात टेबल डेटा असणार आहे. आता हे मला किती पाहिजे, इंटू टेबल डेटा आपण काय करू, 4 घेऊ. ओके, कंट्रोल-C, 3 रो घेतल्या. आता टेबल डेटामध्ये आपण काय टाकू, रो 1 सिंपल वे. सगळ्यात भारी, सगळीकडे कॉपी पेस्ट करण्यापेक्षा ॲट अ टाइम रो 1 डेटा 1. आता अल्ट इथं रो सेकंड येणार आहे, इथे येणार तुमची थर्ड, इथं 2, इथं 3, इथं 4, इथं 2, इथं 3, इथं 4, इथं 2, इथं 3, सॉरी इथं 1, इथं 2, इथे 3 आणि इथे 4 येणार आहे. सेव्ह केला. आता मी गो लाईव्ह करतो, आधी कसं दिसते बेसिक स्ट्रक्चर बघतो. तर तुमचा टेबल सगळा फॉर्मॅट झाला, पण हे टेबलला अप्लाय झाला, टेबल रोला अप्लाय झालेला नाही. तर इथं मी बॉर्डर टाकतोय आता, मग बॉर्डर 1. ओके, तर आता ते अप्लाय झालेलं आहे प्रत्येक रो आणि कॉलम. आता मला स्टाईल टॅग वापरायचा आहे. आता या स्टाईलमध्ये आहे ना तुमचा टेबल रो असणार आहेत ना, कोलन टेबल रोला अप्लाय करायचे आहे. तर nth चाइल्ड, आता nth चाइल्डमध्ये मी परत काय वापरतो, इवन, EVEN. आणि इवनमध्ये काय करतो मी, बॅकग्राऊंड कलर जो आहे बॅकग्राऊंड कलर तो ॲक्वा ठेवतो. सेव्ह केलं. आता इवन म्हणजे काय झालं की 2 तुमच्या ज्या टेबल रो आहेत ना 2 झाल्या. कंट्रोल-C करतो, कंट्रोल-V. आता बघा इवन जेवढे पण आहेत ना त्या सगळ्यांचा कलर काय झाला, 2, 4 आणि 6. आता हे इंडस्ट्रीमध्ये असं यूज होतं, ज्यावेळेस तुम्ही एक्सेल, आता एक्सेल मी दावत बसत नाही तेवढा टाइम वेळ जाईल. एक्सेलला कसं असतं की हा रो हायलाइट झाली की हा रो पांढरी दिसली पाहिजे, हा ब्लॅक झाली की हा दिसतो. त्यामुळे काय होतं की तुम्हाला मल्टिपल डेटा जरी असला ना तरी वाचायला पण बरं पडतं. सेम जर अजून आपल्याला ऑड इवन झालं, तुमचं ऑड वापरायचं असेल तर सेम इथं काय येणार आहे तुमचं ऑड. सेव्ह. आपल्याला इथं ॲक्वा नको आहे, ग्रे करू. झाला तुमचा ऑड आणि इवन, ऑड आणि इवन प्रत्येकाचा डेटाचा कलर जो आहे तो सगळा चेंज झाला. आता स्पेसिफिक मला काय पाहिजे, टेबल डेटा मधला, टेबल डेटा
टी डी मधला कोलन nth चाइल्ड, आणि nth चाइल्ड मध्ये मी काय करतो 2n करतो. त्याचा जो कलर आहे बॅकग्राऊंड कलर तो पिंक कर. सेव्ह केलं. झाला का तुमचा 2चा, हा तुमचा 2चा. इथं जर का मी 3चं केलं किंवा 2 केलं फक्त, तर झाले तुमची 2 नंबरची फक्त रो ॲक्सेस झाली. जर याला मला ऑड करायचं असेल, इव्हन करायचं असेल, तर सेम तुमचं असणार आहे इव्हन, EVEN. झालं तुमचं इव्हन वाले. नेक्स्ट आहे तुमचा रो, तर इव्हन आणि ऑड, पहिली आणि तिसरी. झाले का? आता हे बाकीचे सगळे जे कलर्स आहेत ना ते ओव्हरराईड झाले. ओव्हरराईड काय झाले तर आपण टेबल डेटा आहे ना हा पूर्णच्या पूर्ण लाईनी आपण केल्यात. इथं तुम्ही स्पेसिफिक जर पाहिजे असेल ना तर 5 नंबरचे रो नाही आपल्यात, डेटा नाही. 3 नंबरचा जो डेटा आहे तो फक्त 3 नंबरची रो आपल्याला वेगळी कर. झाले का तुमची 3 नंबरची रो? असा तुमचा nth चाइल्ड वर्किंग होतो. आता हे झालं तुमचा nth चाइल्ड. तर नॉट टॅग काय करतो, नॉट एलिमेंट क्लास सुडो क्लास सिलेक्टर की एक्सक्लुडिंग आणि इन्क्लुडिंग मधला जर फरक माहीत असेल तर काय असतं, एक्सक्लुडिंग की याच्याशिवाय, म्हणजे कोणतं पण. एक्सक्लुडिंग काय, इन्क्लुडिंग म्हणजे काय, तो आपल्या आतमध्ये पाहिजे असं त्याला बोलतात की इन्क्लुडिंग. एक्सक्लुडिंग म्हणजे काय, याच्याशिवाय, म्हणजे ऑप्शनल टाईपमध्ये म्हणतो त्याला एक्सक्लुडिंग म्हणतात. तशा टाईपमध्ये आता मी काय करतो, P×3 लोरेम 5, काहीतरी वेगळंच घेतलं. लोरेम 5 आहे ना, त्याच्या आतमध्ये लोरेम 5 घे. ओके, सेव्ह केलं. आता मी काय करतो, याला जो मधला टॅग आहे ना त्याला क्लास टाकतो, पॅरा म्हणून काहीतरी क्लास दिला तुमचा स्टाईल टॅग. आणि त्या स्टाईल टॅगमध्ये आपल्याला नॉट वापरायचे आहे. तर कशाला नॉट वापरायचं, तर तुमच्या पॅराला नॉट. आता नॉट कसा वापरायचा की तुमचा जो सिंटॅक्स असतो ना, असा ब्रॅकेट असा सिंटॅक्स आहे नॉटचा, इथं तुम्ही कशावरती अप्लाय करताय. तुमचा नॉटचा सिंटॅक्स आहे ना असा असणार आहे, आणि इथं असणार आहे तुमचा क्लास और ID और तुमचा ॲट्रिब्यूट और इलिमेंटवर तर आपण अप्लाय नाही करणार ना, कारण की आपण इलिमेंटवरतीच तो नॉट वापरतोय स्पेसिफिक. तर इथे मी काय करणार, क्लास वापरायचे. तर मी इथं काय वापरणार, डॉट तुमचा पॅरा एक्सक्लुडिंग तो. त्याचं जे फॉन्ट वेट आहे ना, फॉन्ट वेट ते आपण काय करू, बोल्ड ठेवू. सेव्ह केलं आणि आपण हा गोलायो केला. तर बघा तुमचा जो मधला जो डॉट क्लासवाला आहे ना, एक्सक्लुडिंग तो नॉट काय करतो, याला तो गृहीत धरू नकोस, बाकीच्यांना तू बोल्ड अप्लाय कर. अशा टाईपमध्ये ते तयार झालं. हा जर मी क्लास ॲज इट इज Ctrl+C, अजून पॅराग्राफ घेतले मल्टिपल 9, तर सेम तसंच वर्किंग होणार आहे की जो तुमचा ज्याला जो डॉट क्लास अप्लाय आहे ना तो प्रत्येकाला तुम्ही नॉट सिलेक्ट होणार आहे. असं तुमचा नॉट वापरतो. कळलं आहे करा की तुम्ही ज्यावेळेस इनपुट बॉक्स वापरता ना, इनपुट बॉक्समध्ये तर तुमचा ज्यावेळेस तुम्ही रिक्वायर्ड हा कीवर्ड वापरता त्यावेळेस तुम्हाला व्हॅलिड रिक्वायर्ड इन रिक्वायर्ड तुमचा व्हॅलिड असतो आणि इनव्हॅलिड असतो. त्याच्यावरती व्हॅलिड म्हणजे काय, जर तो तुम्ही ज्यात ते ईमेल वगैरे त्याचं टाईप चेकिंग म्हणतो ना व्हॅलिडेशन्स, त्या व्हॅलिडेशनवरती तुमचं व्हॅलिड आणि इनव्हॅलिडवरती काय करायचं हे तुमचं प्रॉपर ते वर्किंग होतं.
आता तुमचा व्हॅलिड आणि इनव्हॅलिड आहे. नेक्स्ट असेल तुमचा चेकड वरती वगैरे तुम्ही अप्लाय करू शकता. जसं ॲट्रिब्यूट सिलेक्टर कसं आहे तुमचा, तसं चेकड जर तो चेक असेल तर. हम्म, आता चेककडे एकदा करून दावतो मी फक्त बेसिक की कसा आहे, की तुमचा इनपुट बॉक्स आहे ना, त्याचा टाईप आहे ना, तो चेकबॉक्स करतो. आणि चेकबॉक्स कसा वापरणार मी, तो इनपुट बॉक्स आहे त्याचे जे चेककडं, तर त्याचं चेककडं मध्ये काय करतो मी, बॉर्डर बॉटम कलर टॉप विड्थ लेफ्ट कलर वापरू आपण. जर बघूया कसं होतं ते बॉर्डर कलर. ॲक्वा सेव्ह केलं आणि चालू. आता हा चेकबॉक्स आहे ना झाला तुमचा, जो कलर केल्यानंतर आहे ना, ओके, त्याचा कलर कलर प्रॉपर्टी ब्राऊन ठेवू. सेव्ह केलं. आता क्लिक केल्यानंतर आहे ना, अरे क्लिक केल्यावर का म्हणून वर्किंग आहे, सेव्ह केलं नाही का. बॅकग्राऊंड कलर असं काहीतरी केला. इनपुट चेकडं, इनपुट चेकबॉक्स बरोबर तर आहे. तर इनपुटला जे चेकबॉक्स चालतात, अजून एक प्रॉपर्टी आहे ती पण चेक करू. आउटलाईन म्हणून एक असते, ती 5 पिक्सेल ठेवू तर मोठं. सॉलिड ओके. आता ते म्हणजे बाकीचं वर्किंग होतंय, पण ह्या स्टाईल्स त्याला अप्लाय होत नाहीत बहुतेक. ते चेकबॉक्सवरती अप्लाय होत नसतील. CSSला भरपूर व्हॅलिडेशन्स असतात, की ज्यावेळेस मी या चेकबॉक्सला व्हॅलिड करतोय ना, तर ऑटोमॅटिकली बघा त्याची जी साईडची बॉर्डर आहे ना ती मी ग्रीन केली. आउटलाईन म्हणजे काय, आता ही आउटलाईन तुमची ही चेकबॉक्सवरती फक्त अप्लाय होते. अशा टाईपमध्ये भरपूर जागे तुम्ही अप्लाय करू शकता. ट्राय आणि रन. नेम रिनेम करायला सांग. ओके, अरे आत्ताशी मेसेज आलाय.